आम्ही कुटुंबामध्ये साधारण आम्ही 14 जण राहतो सर सर्वजण। तर आम्ही 2021ला आम्ही जमीन घेतली। हे बघा, मला सगळ्यात मोठं प्रशासनाची दिरंगाई अशी वाटते, फक्त ही जी झालेलं आहे फक्त प्रशासनाच्या चुकीमुळे झालेलं आहे। जर तुमचा ब्ल्यू लाईन आहे तर त्याचं रजिस्ट्री का होतं, आणि रजिस्ट्री झाल्यानंतर PCMC का झोपली होती का त्या दिवशी, की ज्यावेळेस ब्ल्यू लाईन आहे तर तिथं कुठं मार्किंग नाही, खरेदी खत का झालं? खरेदी खत झालंच नसतं तर आम्ही हे प्लॉट बांधलेच नसते। प्लॉट बांधले नसते तर आज ही परिस्थिती आलीच नसती। आम्हाला प्रत्येक ठिकाणी जे आहेत फसवणूक झालेली आहे, आणि फसवणूक एवढी मोठी झालेली आहे तुम्ही आज आम्ही शब्दात सांगू शकत नाही सर। आणि मी भरपूर काही बोलण्याचे अपेक्षेनं मी तुमच्याकडे आलो होतो, पण हे फक्त मी तर म्हणत नाही, बिल्डरने तर झाले। त्याचबरोबर मेन म्हणजे प्रशासनाचं ब्ल्यू लाईन असताना तुम्ही खरेदी खत गेलं, रजिस्ट्रीचे पैसे घेतले, टॅक्स घेतला, नळपाणी घेतलं, त्यानंतर लाईट बिल घेतलं, सगळं घेतलं। हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही इतके दिवस कुठे गेले होते? सगळं घरं पूर्ण झाल्याच्या नंतर ही आमच्याबरोबर हे पूर्ण भारत देशाचं पण नुकसान आहे हे त्यांना कसं कळत नाही? आता माननीय आयुक्त साहेब हसत मुलाखत देत होते, कारण त्यांना ही खेळ वाटतोय, पण आमचा इथं जीव जातो हे त्यांना नाही कळत सर। कारण ते त्या पातळीवर ते नाही गेलेले, कारण माननीय न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते की तुम्ही हे बांधकामं पाडा। त्याने आम्हाला एकही दिवसाचा वेळ नाही दिला सर। आमचं सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट झालं ते 5 तारखेला झालं, 9 तारखेला ऑर्डर आमच्याकडे आली, आणि 15 तारखेला त्यांनी सांगितलं की तुमचे 17 तारखेला घरं पाडणार आहे। आणि गेली 3 दिवस झालं एवढा मोठा पाऊस आहे सर, तुम्ही जर बघितलं प्रचंड मोठा पाऊस आहे। आम्हाला इथून शिफ्ट करण्याची पण वेळ दिली नाही, म्हणजे एवढी का घाई यांना? आम्हाला रस्त्यावर आणण्याची एवढी काय घाई सर? आम्ही पण इथं भारतातच राहतोय, आम्ही कुठून बाहेरून आलेलो नाही सर, बाहेर देशातून नाही आलेलो। भावना म्हणजे आम्हाला एकदम वाईट वाटतंय, कारण आमची फसवणूक झालेली इथे जे गट नंबर 90 आहे, मनोज जरे आणि त्याचे काही साथीदार यांनी आर झोन दाखवून, हा ग्रीन झोन असताना त्यांनी आम्हाला आर झोन दाखवला, आणि आर झोन दाखवून आम्हाला त्यांनी रितसर सब रजिस्टर ऑफिसमध्ये खरेदी करून आम्ही त्यांच्याकडून विकत घेतलेलं आहे। त्यानंतर आम्ही ज्यावेळेस बांधकामाला सुरुवात केली इथे, ज्यावेळेस सुरुवातीला पहिलं बांधकाम झालं त्याच वेळेला नगरपालिकेने आमच्यावरती आक्षेप घ्यायला पाहिजे होता। उलट नगरपालिकेचे अधिकारी, शिरसाट नामक अधिकारी इथे येऊन प्रत्येक बंगल्यावाल्यांकडून पैसे खात गेला, कधी 50,000 कधी 1 लाख रुपये घेत गेला, आणि बांधकामाला त्याने करू दिलं आम्हाला बांधकाम। त्याच्यानंतर इथं लाईट आले, पाणी आले, आता गॅस लाईन पण आली इथे, हे सर्व व्यवस्था त्यांनी पुरवल्या शासनाने आम्हाला। आणि आता आम्हाला असं माहिती पडलं की जे MGPचे कोणी वकील आहेत त्यांनी आमच्या विरोधामध्ये, म्हणजे जरेचे आणि आम्ही जे 29 बंगलेधारक आहे, इथं एकूण 100 प्लॉट आहेत, त्याच्यामध्ये 29 बंगलेधारकांचे बंगले बांधले गेले। त्याच्यामध्ये जे संबंधित अधिकारी गंभीरे, या गंभीरेंनी जरे आणि आमचे प्लॉट धारक आमच्या विरोधामध्ये त्यांनी MGP कोर्टात केस दाखल केली। कुणाला यामध्ये तुम्हाला कुणी फसवणूक केली असं वाटतं तुम्हाला? तुमची आमची फसवणूक अगोदर तर मनोज जरांगे आणि त्याचे साथीदार, जरे सॉरी मनोज जरांगे चुकलो मी बोलताना, मनोज जरे बिल्डर यांनी आम्हाला सुरुवातीला फसवलंय। त्यांनी आर झोन दाखवला, ग्रीन झोन असताना आर झोन दाखवून त्यांनी आमची फसवणूक केली। आमच्याकडून त्यांनी रितसर प्लॉट आम्हाला त्यांनी विकला, आम्ही बांधकाम सुरू केलं। बांधकाम सुरू केल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळेला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला, पैसे खात गेले, तरी आम्ही आमचं बांधकाम पूर्ण केलं। कष्टाच्या पैशामधून आम्ही सगळ्यांनी बांधकाम पूर्ण केलेलं आहे, आणि आज आमच्यावरती अशी म्हणजे वेळ आलेली आहे की आम्हाला बेघर करण्यात आलेलं आहे। तुमचं नाव सांगा? महेंद्र मधुकर स्पुदे, इथं माझ्या मुलाचं घर आहे।